नमस्कार शेतकरी मित्रांनो. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं, की जो बॅक्टेरिया असतो बाजारातून विकत आणलेला जो प्रॉपर काउंटमध्ये आहे, तो बॅक्टेरिया आपण शेतामध्ये मल्टिप्लाय करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे, हे तुमच्यावर मी सोडलेलं आहे. आता त्यानंतर मग काही बुरशी पण असते बायोफंजिसाईड. ते सुद्धा व्हिडिओ YouTubeवरती अवेलेबल आहे, ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे, की ट्रायकोडर्मा तुम्ही 200 लिटर पाण्यामध्ये घ्यायचा, गूळ टाकायचं, त्याला ढवळत राहायचं आणि मग नंतर काय होईल, की तुम्हाला त्याचं मल्टिप्लिकेशन होईल. मग तुम्ही काय करा, त्याला अप्लाय करा. मागच्या ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं, की कशा पद्धतीनं अनावश्यक असणारे स्पोर्स तुमच्या ह्याच्यात वाढू शकतात आणि फंगसच्या बाबतीत काय होत असेल, ते मागचा व्हिडिओ होता बॅक्टेरियाच्या बाबतीत. फंगसच्या बाबतीत काय होत असेल, हे दाखवण्यासाठी मी तुम्हाला हे आजचा व्हिडिओ आहे. तर फंगस अशा पद्धतीनं मल्टिप्लिकेशन म्हणजे ट्रायकोडर्मा जो तुम्ही आणता विकत, अशा पद्धतीनं तुम्ही खूप सारे व्हिडिओ बघितले असतील आणि तुम्ही काही रिकमेंडेशन्स बघितले असतील, विद्यापीठाचे असतील किंवा तज्ञ लोकांचे असतील किंवा कुठल्या बुक्समध्ये, मॅगझिनमध्ये इकडे बघितले असतील, की तुम्ही ते सांगितलं की ट्रायकोडर्मा हा तुम्ही FYMमध्ये किंवा कुजलेल्या शेणखतामध्ये तुम्ही वापरू शकता. तर कोणतं बरोबर राहील, कोणतं चूक राहील, आज आपण त्याच्यावरती माहिती जाणून घेऊयात. तर ट्रायकोडर्मा ही एक अशी उकंड्यावर वाढणारी बुरशी असं गावठी भाषेमध्ये म्हटलं जातं आणि ते खरं आहे. कारण तिला जो लागणारा वाढण्यासाठी लागणारा जो कॉम्प्लेक्स शुगर असते, ती शेणखतामध्ये किंवा कुजणाऱ्या पदार्थामध्ये ती अवेलेबल असते. आता बरेच जण मी तुम्हाला जसं सांगितलं, की गुळामध्ये वाढवणं बरोबर आहे का चूक आहे, हे आपण कंपॅरिझन करून ठरवूयात. तसं मी इथे एक तक्ता तयार करून घेतलेला आहे, जेणेकरून तुम्हाला कळलं पाहिजे, की आपण ह्याच्यामध्ये काय चुकीचं करतो आणि काय बरोबर करतो. पहिलं आपण ह्याच्यामधले जे पॉईंट्स आहेत ना, एक-एक पॉईंट डिस्कस करूयात. पहिला पॉईंट आहे सामू म्हणजेच पीएच आणि आम्लयुक्तता. आता काय होतं, जेव्हा तुम्ही त्याच्यामध्ये गूळ टाकून त्याला 4-5 दिवस ठेवता, त्याच्यामध्ये काय होतं, प्रमाणाच्या बाहेर फर्मेंटेशन झालं, त्याची ॲसिडिक कंडिशन तयार होते आणि ट्रायकोडर्मासाठी त्याच्या मल्टिप्लिकेशनसाठी ते पहिलं घातक फॅक्टर आहे. म्हणजेच काय होतं, की ही ही प्रक्रिया किण्वन म्हणजे फर्मेंटेशन प्रक्रिया ही काय आहे, धोकादायक आहे. त्याच्यामध्ये जर झालं तर कारण आपल्याकडे काही मीटर नाही आहे बघण्यासाठी झालंय का नाही झालंय. आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, की त्याच्यामध्ये फर्मेंटेशन त्याचा वास वगैरे हे ते आपण सेन्स करू शकतो. पण आपल्याला 100% माहीत नसते, की त्याचा पीएच किती चाललाय खाली. त्याच्यानंतर जर खाली गेलं तर ट्रायकोडर्मा तुमचा जो आणलेला विकत आहे तो मरू शकतो. त्याच्यानंतर काय शेणखताचा फायदा काय पहा तुम्ही. शेणखताचा सामूहिक निसर्गरित्या कसा असतो, संतुलित राहतो. जो आपण FYM किंवा जे कौडंग म्हणजे शेणखत वापरणार आहे, त्याचा संतुलित असतो जो पीएच असतो. त्याच्यामुळे याच्यामध्ये काय होतं, की ट्रायकोडर्मा व्यवस्थित पद्धतीने वाढू शकतो. दुसरा मुद्दा दुसरा मुद्दा काय, इतर जीवाणूंचा धोका. आता गूळ कसं माहिती आहे का, हे गूळ मुळातच हायग्रोस्कोपिक आहे. मुळातच जेव्हा आपण त्याला स्टोअर करून ठेवतो ना, त्याचं हायग्रोस्कोपिक म्हणजे काय, की त्याला पाणी वढून घ्यायची क्षमता आहे त्याच्यामध्ये. म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये भरपूर सारे बॅक्टेरिया आणि फंगसचे स्पोर त्याच्यात असणार आहेत. प्लस तो जर आपण त्यात टाकला विदाऊट स्टरलायझेशन, तर त्याच्यामध्ये हानिकारक सूक्ष्मजीवांचं काय होऊ शकतं, ते वाढ होऊ शकते. कारण निसर्गाला काही आपल्याला जे पाहिजे ते चांगले म्हणतो, नाही पाहिजे ते खराब म्हणतो. सगळ्यांसाठी ते प्लॅटफॉर्म खुलं आहे. त्याच्यावरती वाढू शकतात. जर त्याच्यावरती ट्रायकोडर्मा वाढू शकतो, तर त्याच्यावरती दुसरे मायक्रोबसुद्धा वाढू शकतात. आता ह्याच्यामध्ये काय होतं, की शेणखतातील नैसर्गिक घटक बफर म्हणून काम करतात आणि हानिकारक जीवाणूंना रोखतात. आता काय होतं, की त्याच्यामध्ये असणारे जे ट्रायकोडर्मा जर त्याच्यामध्ये वाढला, तर ट्रायकोडर्मा स्वतः इतका फास्ट विगरसली मल्टिप्लाय करतो, त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मल्टिप्लाय करतो. बाकीच्यांना वाढू देत नाही. कारण त्याच्यातून भरपूर सारे असे टॉक्सिन निघतात, की दुसऱ्या बॅक्टेरियाला जे आपल्यासाठी हानिकारक आहे, त्यांना ते रोखू शकतं. त्यानंतर आहे काउंटमधील बदल. अन्न संपल्यावर किंवा आम्लयुक्तता वाढल्यावर काउंट झपाट्याने कमी होतो. तुमचं जर प्रमाण कमी जास्त झालं आणि दुसरं जर त्याच्यामध्ये आम्लयुक्तता वाढली, तर त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, की तुमचा काउंट झपाट्याने कमी होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये असं होत नाही, कारण त्याच्यामध्ये काय असतं, कॉम्प्लेक्स शुगर असते आपल्या FYMमध्ये आणि त्यामध्ये ते ट्रायकोडर्माचं एकदम काय आहे, फेवरेट फूड म्हणू शकतो. त्यामुळे ट्रायकोडर्मा तिथं दीर्घकाळ टिकतो आणि मल्टिप्लाय होत राहतो. त्यानंतर आहे वाढीचा वेग अत्यंत फास्ट आहे, कारण ती शुगर जी आहे गुळाची ती इझिली अवेलेबल होते. त्याच्यामुळे फास्ट ग्रो होतात त्याच्यामध्ये ट्रायकोडर्मा. परंतु मी तुम्हाला सांगितलं, की ते मरतात पण तेवढेच फास्ट. त्याच्यानंतर मध्यम 7 ते 10 दिवसामध्ये ह्याचं काय होतं, मल्टिप्लिकेशन होतं. त्याच्यानंतर वापरण्याची पद्धत काय आहे, की ह्याला ड्रिप किंवा ठिबक पद्धतीनं आळवणी पद्धतीने देता येतं. पण ह्याच्यामध्ये काय आहे, बेसल डोसमध्ये आपल्याला ते मिक्स करावं लागतं. फक्त इथं काय थोडेसे कष्ट जास्त लागतात. आता दुसरं काय, स्थिरता. याची स्थिरता कशी असते, जर तुम्ही त्याला थोडा उशीर केला, तर मी सांगितलं, की ते आम्ल पदार्थ तयार करतं किंवा त्याच्यामध्ये अनवॉन्टेड मायक्रोब ग्रो होतात आणि तुम्ही ते सगळं वाटोळं करणार. ते जे आणलेलं जे काही तुम्ही फंगस आहे, तो पूर्णपणे खराब होणार आणि त्याच्यानंतर नुकसान होणार. आणि ह्याच्यामध्ये काय असतं, की जे FYM किंवा शेणखत असतं, कुजलेलं म्हणते मी, कुजलेलं. त्या कुजलेल्याच्यामध्ये खूप छान मॉइश्चर असतं. एक
टेम्परेचर मेंटेन केलेलं असतं, जे की ट्रायकोडर्मासाठी अत्यंत अनुकूल असतं. त्यामुळं काय होतं की 15 ते 20 दिवसापर्यंत त्याचा छान पद्धतीने ते टिकून राहू शकतं. त्याच्यानंतर सुरक्षितता. चुकीच्या पद्धतीने जर वापरलं तर 100% ह्याच्यामध्ये नुकसान आहे. आणि जर आता चुकीचं कसं ठरवायचं आपल्याला, कारण माहिती नाही त्याच्यामध्ये. आपल्याला माहिती नसतं की बॅक्टेरिया गेलेत का राहिलेत का दुसरे कोणते मायक्रोब त्याच्यामध्ये. कारण मी तुम्हाला सांगते, तुम्हाला वाटेल की कसं काय अवघड आहे. एखाद्या पॅथॉलॉजिस्टला सुद्धा एखाद्या फंगसमध्ये डिस्टिंग्विश करायला खूप त्याचे स्पोर म्हणजे मायक्रोस्कोपिक अभ्यास करावा लागतो. आपल्या डोळ्यांनी काय कळणार आहे की त्याच्यामध्ये कोणकोणते अनवॉन्टेड मायक्रोब त्याच्यामध्ये ग्रो होणार आहेत. आणि त्याच्यामध्ये काय आहे की सुरक्षित आहे, शाश्वत पद्धती आहे. फक्त मी तुम्हाला सांगितलं याच्यामध्ये कष्ट आहे. हे इझी आहे, परंतु धोकादायक आहे. त्यामुळे विचारपूर्वक तुम्ही ठरवायचं आहे. तुमच्यावर दिलं आहे मी, हे कंपॅरेटिव्ह चार्ट तुमच्यासाठीच टाकलेला आहे. तुम्ही ठरवा की ट्रायकोडर्मा गुळामध्ये वाढवायचा का FOM मधून द्यायचा. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय विज्ञान.